वाटत नाहीये आणि मला बघता बघता असं वाटतंय की हे आम्हाला पता काय बघतोय मी डायरेक्ट ढगात. ओ भाई साहब, हा ब्लॉग तरी नक्की पूर्ण पहा. आणि आज का ट्रैक एक नंबर था. ऐसा ट्रैक हम कभी भूलेंगे नहीं. जिंदगी में माझं वजन 90 किलो आहे. सर्व गिअर्स आलेले आहेत. सर्टिफाईड माउंटेनिंग कोर्स केलेले लोक आहेत. ते जे पण इन्स्ट्रक्शन सांगतील ते ऐकायचे. आपण आलोय सर्वजण. माझी हॉबी ट्रॅव्हलिंग आहे आणि पार्ट टाइम बिझनेस आहे आपला छोटा मोठा. बाकी डोईफोडी प्रॉपर अमरावतीची आहे आणि माझी हॉबी आहे डान्सिंग. सांदन व्हॅलीसाठी आमची ट्रॅक सुरू झाला. सांदन व्हॅलीत आता आम्ही रॅपलिंग वगैरे करणार आणि पुढचे व्हिडिओज तुम्हाला दाखवणारच कसं काय रॅपलिंग करणार, काय करणार. आम्हाला जे गाईड आहे त्यांनी आम्हाला सांगितलं, इन्स्ट्रक्शन्स पण दिल्या. आणि काल रात्रीचा एवढा 12-13 तासाचा प्रवास, त्याची झोप बाकी आहे. पण आपण ट्रॅक करू आणि ट्रॅकचा एक एन्जॉय घेऊ. चला मग कंटिन्यू करू. आपली टीम येऊन आली आहे. ज्या पर्सनमुळे आम्ही हा ट्रॅक करतोय ना, त्या पर्सनचं आपण थोडंसं व्यक्तिगत म्हणजे काय त्याच्याकडून थोडीशी माहिती घेऊ. आम्हाला इथं आम्हाला इथं आणणारे माणूस म्हणजे शुभम भाई. काय सांगाल तुम्ही या ट्रॅकबद्दल? तर आपण बघत आहे की आपण सांदन व्हॅलीचा ट्रॅक आपण चालू केलेला आहे. इथं चांगल्या प्रकारची आपण ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करणार आहे. रॅपलिंग हा एक जो भाग असतो यामध्ये पहाडावरून आपल्याला खाली उतरायचं असले असा जवळपास 150 फुटाचा पॅच आहे. त्या ठिकाणी आपण ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करणार आहे. त्यासाठीच आपण आता चाललेलो आहे. कुठे झाल्यानंतर पुढचे जे पार्ट राहील जवळपास 1 किलोमीटरची पूर्ण व्हॅली आपण डिस्कवर करणार आहे. आणि पुढे बघूच आपण काय काय. आणि आम्ही ज्यांच्या मार्फत आलो आहे ना, ते म्हणजे शुभमभाई आणि सार्थक यांनी आता एक नवीन पेज आणि नवीन एक ग्रुप क्रिएट केला आहे, ते पायवाट ट्रॅकर्स म्हणून. तर हा ब्लॉग जेवढे लोक पाहिन त्या लोकांनी कृपया या ब्लॉगनंतर शुभमभाईला जरूर कॉन्टॅक्ट करा. याच्यानंतर कोकणकडा लगेच येणार आहे. तर कोकणकड्याची प्लॅनिंग मी लवकरच तुम्हाला सांगू. कोकणकडा किती लवकर येणार, बरोबर ना? नक्कीच. आणि पुढचे खूप सारे प्लॅन्स आहे. जर का तुम्ही जॉईन झाले बरेचसे प्लॅन्स तुम्हाला माहीत पडाल. आणि अपडेटसाठी पेजवर तुम्ही फॉलो करून ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक अपडेट तुम्हाला मिळत राहणार. सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब ज्या सांदन व्हॅलीला आपण पाहायसाठी आलो होतो, हा सांदन व्हॅलीचा एंट्रन्स आहे. आणि आपण इथं नाही, आपण दुसऱ्या साईडने वरतं जाणार आणि त्या साईडने आपण रॅपलिंग करणार आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. या दगडावर रिस्क राहते जेवढा हा इथं पॅच दिसत आहे. हां, ज्या एरियामध्ये आपण जाणार आहे तिथे जवळपास तुम्हाला 2 ते 3 फुटापर्यंत पाणी भेटेल. पण तो जर इथं पाणी भरलेलं असेल, तुम्हाला समोर जाऊन 5 ते 7 फुटापर्यंतचे डोक्याच्या वरच्या हाईटमधलं पाणी एवढं तुम्हाला आढळतं तिथे आठवण. त्यामुळे मग बरेचदा रूट चेंज करून आपण इकडनं जातो. तर ज्याच्यासाठी आम्ही इथं आलो ते गोष्ट आता करून आलो, म्हणजे रॅपलिंग. सांदन व्हॅलीमध्ये मी रॅपलिंग करणार आहे. सेफ्टी पहा, 3-4 रोप्स बांधलेले आहे इकडे. आणि सेफ्टी खूप मस्त आहे. प्रत्येक गोष्ट करताना तुम्ही सेफ्टीने करा तर फायद्यात राहा. कॅमेरा घेऊन आणि फसलो इथे जे पर्सन आम्हाला हे गोष्ट गाईड करून आले, आमचे गाईड म्हणून इथं आम्हाला लाभलेले आहे शशांक दादा. तर आपण त्यांना सेफ्टीबद्दल आणि प्रत्येक गोष्टीबद्दल विचारू आणि त्यांच्याशी डिस्कस करू. शशांक दादा, आपण आता काय करणार आहे इथून? रॅपलिंगची ॲक्टिव्हिटी आहे. हां. 150 फीट रॅपलिंग आहे साम्राट संधन व्हॅलीमध्ये. रॅपलिंग करायच्या आधी काही सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स देईल, त्याच्याबद्दल सांगतो. पहिला प्रबोध सर्वात पहिले खाली जातं. प्रबोध एक वायरिंग हार्नेस घे. हा बेल्ट समोर लागला, ठीक आहे. हा जस्ट लाईक अ पॅन्ट सारखा घालायचा, ठीक आहे. पहिले हे कमरमधलं टाक, एका साईडने एक पण, दुसऱ्या साईडने दुसरा पण, ठीक आहे. वर नको ओढू. आता इथे तुला 2 दुसरे पिवळे दिसतात. एक तर अशा प्रकारे शशांक दादा आपल्याला सीट हार्नेस बांधून दाखवलेली आहे. आणि नवीन पर्सनही खूप इझीपणे सीट हार्नेस बांधून तयार झालेला आहे. आणि
तर अशा प्रकारे प्रबोध रेडी झालेला आहे आणि तो आता रॅपल डाऊन करणार आहे खाली, ते पण फुल सेफ्टीने कर. वेट असा मागं गेला पाहिजे, ठीक आहे. बॅक साईडला स्ट्रेट नाही राहत होतं, स्ट्रेट राहशील तोंड गोटावर जाईल, ठीक आहे. जेवढा मागायला असेल तेवढा सेफ. पायात अंतर जे आहे ते कॉन्स्टंट ठेवायचं, जेवढं ठेवलं ना तेवढं, कमी जास्त करायचं नाही. उतरायच्या वेळेस काय करायचं, उड्या मारायच्या, भिंतीला ढकलायचं, समोर सोडायचं, तिकडनं समोर सोडायचं, ठीक आहे. फाटून चारात होते सगळं. इथून बेंड नाही घ्यायचं, ठीक आहे. स्ट्रेट पाय, ठीक आहे. मागे झुक मागे, बढिया. बढिया, परफेक्ट. एवढा अँगल ठेवायचा शेवटपर्यंत, ठीक आहे. थोडा खाली जा, थोडा खाली जा. आता ढकलायचं नाही, मी सांगतो ढकलायच्या वेळेस. खाली जा. पाय खाली घे, अजून खाली घे. जा थोडा खाली घे. आता पाहून आले रे तुम्ही? आम्हाला पाहून आले तुम्ही? मौत का खिल देख रे. किती गड्डा आहे अंदर पाहू आम्ही. आता आम्ही जातो, आम्ही मग खालून चिल्लावून सांगतो तुम्हाला की किती मोठा गड्डा आहे म्हणून. कॉन्फिडन्स आला. आला गोल्याने ड्रोन पण उडवला. पण श्वेता इथंच थांबली, गोल्या खाली गेला. हा सेजल, श्वेता तिकडे बसली आहे. वापस जायच्या वेळेस मी तिकडून येतो पैदल. सुरेश दाव ना. एक नंबर. व्हिडिओ कोणीच नाही घेऊन राहिला. नाही, चालू आहे. मला कोणी सांगून नाही राहिलं जम. तो कैसे है आप लोग? मजे में है सब लोग, तो मजे में है, पर ऊपर वाले की पटरी है. हम ऊपर वाले चद्दर में है. नवीन आता फाटून हातात आली होती. नाही माझी नाही वाटत, मला माहित होतं ड्रोन जात. मजा आली. पायाची कंडिशन काय म्हणते? पायाचा एक पाय असं पायात वात आल्यासारखा उतरला पुरा. असे लपलप करून आले का पाया? लपणी याची नस लागली माझी. अच्छा बरं, आपण काढून टाकू, टेन्शन नको घेऊ. फाटून राहिली. नाही बाबा, मोठी जंपा. हे सांदन व्हॅली, आणि सांदन व्हॅलीतलं आमचं रॅपलिंग झाल्यानंतर आता छोटे छोटे डबे क्रॉस करत आम्ही अजून आता डीपमध्ये जाऊ. इकडे अजून डीपमध्ये पाणी आहे, थोडं तिकडे जाऊ आणि डीपमधलं पाहू आता काय आहे. इरान कसं वाटून आलं? अरे भाऊ, बहुत मस्त मजा आली. मजा आली. नवीन एक्सपिरियन्स होता काहीतरी, खूप मजा आली. प्रायव्हेट ट्रेकर्सनी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी दिली आम्हाला. फर्स्ट टाईमच चांगला सपोर्ट केला, सर्व चांगलं काही. आमचं म्हणजे रिपलिंग जी आहे त्याची हाईट पण बरीच आहे. फर्स्ट टाईमच्या मानाने आमची खूप मोठी हाईट होती ती, पण खूप चांगल्या तऱ्हेने आम्ही उतरलो. बेस्ट एक्सपिरियन्स. काही झालं या पोराला जायचंय, या पोराला जायचं डब्यात. भाई साहब, खतरनाक व्हॅली आहे, जबरदस्त मजा आहे. एक नंबर फील्ड इतकी आम्ही घेऊन आलो. खरंच आहे, सांदन व्हॅली म्हणजे पाण्याजोगती व्हॅली आहे. मी तर म्हणतो मस्त एक वेळा तरी व्हिजिट करावी आणि यावं, सर्वांनी ही व्हॅली बघावी. म्हणजे खाडी कशी असते ॲक्च्युली पहिल्यांदा पाहून आलो मी. एवढ्या डीपमध्ये आतमध्ये जाऊन बघणार आम्ही. अजून पण आता 1.5 किलोमीटर 1 किलोमीटर तरी आतमध्ये जाऊ आम्ही, असं आमच्या गाईड सांगत जे आम्हाला गाईड करतो त्यांचं. वरतं बघू शकता तुम्ही. भाई साहब, मग एक नंबर. मग आतापर्यंत मी बऱ्याचशा दऱ्या खोऱ्या पाहिल्या, पण अशा डीप त्याच्यात उतरून नाही पाहिलं, जे आता हे पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतो मी आतमध्ये उतरून डीप एक्सपिरियन्स करतो आहे. पुढे चाललो आता आपण अजून समोर. आपण सुंदर नदीमध्ये आलो आहे. आपण पहिले रॅपलिंग केली, हां आता आपण पाणीचा एक पॅच क्रॉस केला. अजून असे पाण्याचे 2 पॅचेस आहेत. आधीच्या पॅच मध्ये बोट होती, सर्वांना सांगितलं समोर बोट राहणार आहे, समोर बोट नाही आहे, आता ओलच होणार आहे. सरप्राईज. चला समोर. चला 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 चला, आम्ही कोरडे आता समोर जाऊन ओला होऊ असं भाऊचं म्हणणं आहे.
साप दिसून आले आम्हाला खतरनाक साप मेलेला आहे मेलेला साप दिसलाय मित्रांनो. आम्ही जे आता क्रॉस केलं ना त्याच्यात खरा होता. चुकीच्या ठिकाणी पाय ठेवण्यात आला माझा एक आणि त्याच्यामुळे मी चुकीच्या डायरेक्शननी आलो. ठीक आहे काय बोलता. दुसरा ठिकाण चप्पन त्याचा इथून खाली तोंड काय अरे काच सोडली आहे त्यांना. मेलेला आहे नाही आहे ओरिजिनल मेलेला आहे तो. ओ हो मेला तो मेला पुजला तो सड एकदम हे झालाय. तो व्हॅलीचा एंड आहे तिकडे. चाललो नाही आम्ही तिकडे व्हॅलीचा एंड पाहिले. शुभम भाऊ संपली ना व्हॅली. थोडा एक लास्ट पॅच बाकी आहे. आपण त्या एंडिंगच्या पार्टमध्ये पोहोचलोय जवळपास. मला असं वाटतं की 5 ते 10 मिनिटाच्या आपल्या ट्रेकमध्ये व्हॅली आपली संपून जाईल. असं आमचं या 4-5 लोकांची इच्छा आहे की आम्ही आता पुढे नाही जाणार. गिव्हअप इथून आम्ही गिव्हअप केलं पण आता इच्छा नाही आहे. अरे तिकडे चाललो बाहेर. अच्छा तिकडनं आपण निघणार आहे. अरे चाललो. ओके रस्ताच तिकडनं आम्ही तिकडं. अरे भाई ओलं व्हायचं सीन बरोबर असते ना तेच ना. व्हॅलीच्या बाहेर निघताना थोडा अडचणी. बढिया बढिया. पाणीच पाणी. काळा टाळा टाळा. मोबाइल चोरों की टोली आ गई है अपने पीछे से. टाळा टाळा टाळा. एक सरदार मोबाइल चोरी का सरदार. आजचा ब्लॉगचा शेवटला टप्पा. रस्ता आहे. आपण चाललो तर घरी व्हॅलीच्या एंड पॉइंटला चाललो आहे पण रस्ता आहे का हेच नाही माहित. अरे भाई शेवटच्या टप्प्यात थांब नका. शेवटच्या टप्प्यात सांडू पण नाही पाहिजे. शांततेत जा. अरे शांततेत चला. अरे भाई हमारा साथ सीन हो गया. बैग रखो तुम. एक बैग रख पीठ पे. इधर से कुत्ते नहीं आएंगे. पडू नको तू. ठिकाणं तर मी हातनं रस्ता चुकीचा दाखवला. शेवटला टोडोंग. अबे इधर दे रे बात तू रे. चलो 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 चलो. राहिली तुझे स्टार्ट केलं तुझ्या एंडमध्ये आलो. स्वीकारू शकतो. लाईनिंग झालेली आहे. सुरेखा तरी सापडली पण 15 सापडले. सुरेखाचे भाऊ पण किती झाले.
दोन 2.5 किलोमीटर पूर्ण क्रॉस करून आला आणि हा शेवटला पॅच आहे. बस आता एंडमध्ये आम्ही निघतोय. इथं लय मोठा स्कॅम आहे. इथे एवढा मोठा स्कॅम झालेला आमच्यासोबत. धोका झाला भूलीगत धोका झाला. अरे एवढं लंबा आणलं परत वापस इथे असं काही नका करू. चला मग समोर जा. व्ह्यूज साठी तरी जाऊन पाहू काय आहे तर पुढं. नाही काही तर फक्त व्ह्यूज साठी. लय मोठा स्कॅम आहे. फाटली कडक थांब बरोबर. Come on, Shweta, come on. Sure, you can do it. चला कुछ इस तरह से हमारी श्वेता नदी को क्रॉस करते हुए. पकडून ठेव. बहुत मजे आ रही है. नंगाड़े काट रही हो. संगम वैली पता चलेगा क्या रहता पानी. ठंडा पानी भैया. जूस पिला दो. मौसमी काहीच दिसत नाही. जाऊ दे. आणि थोडं काही तसे पाणी याच्यावर तर नाही. साप पाहिला तिकडे. साप पाहिला आम्ही आणि परत आता आम्ही तिकडूनच जाणार आहे. आहेस ना डिपेंड. इट्स व्हेरी डीप. बोलली कुछ नहीं. अंधार होते. अंधाराच्या पहिले बाहेर निघायचं आपल्याला. चला. हा नाही आपण वो उतरे थे वैसा. ट्राई कर. उतरते आता होगा तो उधर से उतरते. प्री वेडिंग के लिए अच्छा. प्री वेडिंग शेवटी एवढ्या सगळ्या शेवटी सांदन व्हॅली. फायनली आपण हा ट्रॅक जो सकाळी सुरू केला तो कंप्लीट केला आहे. आता वापस पण आलो आपण आणि वापसीकडे चाललो आता. तर आजच्यासाठी इथं एवढंच. आता संध्याकाळचा प्रोग्राम काय आहे तो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला याच्यापेक्षा थोडं अजून ॲडव्हेंचरस काहीतरी पाहायला भेटणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. हा ब्लॉग तरी नक्की पूर्ण पहा. आणि येणार ब्लॉगसाठी लाईक सबस्क्राईब शेअर या गोष्टी करून ठेवा. तर हे काही व्ह्यूज. हे आमचे सोबती साहिल बेग. त्यानंतर ते काही लोक. भाई आज का ट्रैक एक नंबर था. ऐसा ट्रैक हम कभी भूलेंगे नहीं. जिंदगी में नहीं भूलेंगे. ट्रैकिंग भी की है हमने, सभी की है. बहुत मजा आ गया. बहुत मजा आ गया. सही में बहुत मजा आ गया. आज तगड़ा मजा है.